हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल BC सुदर्शन. सो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय एरर्स अँड देअर टाइप्स. तर एररचे टाइप्स कोणकोणते बघणार आहोत आपण आजच्या लेक्चरमध्ये. ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर अँड पर्सेंटेज एरर विथ एक्झाम्पल. ओके, सो लेट स्टार्ट अवर लेक्चर. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण बघू व्हॉट इज मीन बाय एरर्स. एरर म्हणजे काय? तर न्यूमेरिकल एरर्स अराइज फ्रॉम द यूज ऑफ अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू टू रिप्रेझेंट एक्झॅक्ट नंबर. एक्झॅक्ट नंबर्स म्हणजे काय? ट्रू व्हॅल्यू. तर लक्षात घ्या, एरर कधी फॉर्म होतो? ज्यावेळेस आपण एखादी ट्रू व्हॅल्यू असेल किंवा एक्झॅक्ट नंबर असेल त्याच्या जागेवरती अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचा यूज करतो, त्यावेळेस एरर हा फॉर्म होतो. जसं की एरर इज इक्वल्स टू ट्रू व्हॅल्यू मायनस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, आपण पाईची व्हॅल्यू जर घेतली, आपण पाईची व्हॅल्यू काय असते? 3.1427 अँड मेनी मोर. पण ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस आपण यूज करतो 3.14. ओके, कारण की आपलं कॅल्क्युलेशन इझी झालं पाहिजे म्हणून आपण 3.14 यूज करतो. परंतु एरर कधी फॉर्म होतो? ट्रू व्हॅल्यू मायनस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. म्हणजेच बघा, ट्रू व्हॅल्यू जर असेल 3.1427 मायनस आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय घेतो? 3.14. तर त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो काही एरर येतो तो काय असतो? 0.0027. म्हणजेच का ही जी काही व्हॅल्यू आहे 0.0027 हा काय आहे? त्या दोघांमधला एरर आहे. आलं लक्षात? त्याच पद्धतीने आपण फॉर्म्युला रिअरेंज करू शकतो. ट्रू व्हॅल्यू इज इक्वल्स टू एरर प्लस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. ओके, तर आय थिंक समज असेल एरर म्हणजे काय. आता आपण त्याच्या टाईप्स बघणार आहोत. तर पहिला टाईप आहे एररचा ॲब्सोल्यूट एरर. त्यालाच आपण ने रिप्रेझेंट करतो. तर बघा, डेफिनेशन बघू आता पहिल्यांदा. ॲब्सोल्यूट एरर इज द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. काय ॲब्सोल्यूट एरर काय असतो? हा डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. तर लक्षात घ्या, एरर इज इक्वल्स टू ट्रू व्हॅल्यू मायनस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, पण त्याला आपण मॉडमध्ये घेतलेले. म्हणजेच मॉड जर आपण घेतला याचा अर्थ काय असतो? जे काही आन्सर येईल ते जरी मायनस येत असेल परंतु मॉडच्या बाहेर ते काय प्लस राहणार आहे. आलं लक्षात? सो EA इज इक्वल्स टू मॉड ऑफ ट्रू व्हॅल्यू मायनस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. दिस इज द फॉर्म्युला ऑफ युअर ॲब्सोल्यूट एरर. आलं लक्षात? पहिल्यांदा आपण एरर म्हणजे काय त्याचे डेफिनेशन आणि त्याचे काही फॉर्म्युला बघू आपण, त्यानंतर आपण डायरेक्टली एक्झाम्पलकडे जाणार आहोत. तर यानंतर येतो आपला सेकंड टाइप ऑफ एरर इज रिलेटिव्ह एरर विच इज रिप्रेझेंटेड बाय ER. तर रिलेटिव्ह एरर इज द रेशियो ऑफ द ॲब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू. तर रिलेटिव्ह एरर काय असतो? इट इज द रेशियो बिटवीन द ॲब्सोल्यूट एरर अँड द ट्रू व्हॅल्यू. म्हणजेच बघा, ER इज इक्वल्स टू E ऑफ A डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू. कारण की आपण EA का घेतला? कारण की आपण ॲब्सोल्यूट एररला EA ने रिप्रेझेंट करतो. तर त्याला जर अजून आपण थोडं मॉडिफाय केलं तर ER इज इक्वल्स टू मॉड ऑफ ट्रू व्हॅल्यू मायनस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू. म्हणजे आज आपण हा ॲज इट इज ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला घेतला आणि डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू. लक्षात? एकदम सिंपल असा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या फक्त. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर थर्ड टाईप ऑफ एरर इज पर्सेंटेज एरर विच इज रिप्रेझेंटेड बाय E ऑफ EP, म्हणजेच पर्सेंटेज एरर. देन पर्सेंटेज एरर इज द रिलेटिव्ह एरर एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज. आलं लक्षात? पर्सेंटेज एरर काय असतो? हा एक रिलेटिव्ह एरर असतो, फक्त तो पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस करतो. म्हणजेच काय? सिम्पली मल्टिप्लाय बाय 100 करतो. जो काही तुमचा रिलेटिव्ह एरर आला असेल E ऑफ R, त्याला फक्त 100 ने मल्टिप्लाय करायचं, तुमचा पर्सेंटेज एरर मिळतो. तर त्याला आणखीन आपण जर मॉडिफाय केलं त्या फॉर्म्युलाला तर E ऑफ P इज इक्वल्स टू E ऑफ A डिवायडेड बाय TV. म्हणजेच काय? ERचा फॉर्म्युला काय होता? रिलेटिव्ह एरर म्हणजेच काय? ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू, आणि इथे मल्टिप्लाय 100 केला आपण. आणखीन जर मॉडिफाय केलं तर आपण अजून काय लिहू शकतो? E ऑफ P इज इक्वल्स टू मॉड ऑफ ट्रू व्हॅल्यू मायनस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय 100. म्हणजेच सर्व काही केलं तर फॉर्म्युला एकच तयार होतं, फक्त थोडं मॉडिफाय करून तुम्हाला सांगितलं मी. म्हणजेच काय? जो काही ॲब्सोल्यूट एरर आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो? मॉड ऑफ ट्रू व्हॅल्यू मायनस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू, सिम्पली मल्टिप्लाय बाय 100, म्हणजे तुम्हाला तुमचा पर्सेंटेज एरर मिळतो. ओके, आता आपण बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा एक तुम्हाला टॉपिक सांगतो, सिग्निफिकंट डिजिट्स और फिगर म्हणजे काय असतं. त्यानंतर आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके, तर लक्षात घ्या, सिग्निफिकंट डिजिट म्हणजेच काय? द डिजिट दॅट आर यूज टू एक्सप्रेस अ नंबर आर कॉल्ड सिग्निफिकंट फिगर और डिजिट. सिग्निफिकंट डिजिट असा असतो की इट इज यूज टू एक्सप्रेस अ नंबर. नंबर एक्सप्रेस करण्यासाठी आपण यूज करतो, त्याला आपण सिग्निफिकंट फिगर किंवा डिजिट असं म्हणतो. त्याचे काही प्रॉपर्टीज आहेत ते लक्षात घ्या, म्हणजे रिमार्क लक्षात घ्या. एनी नॉन झिरो नंबर्स आर सिग्निफिकंट डिजिट्स.
जो काही तुमचा नॉन झिरो डिजिट असेल त्याला आपण सिग्निफिकंट फिगर असं म्हणू शकतो. नॉन झिरो आलं लक्षात. एनी झिरो इन बिटवीन टू नॉन झिरो इज सिग्निफिकंट डिजिट. नॉन झिरो नंबर असतील त्यांच्यामध्ये जर झिरो असेल तर तुमचा सिग्निफिकंट नंबर असतो. फॉर एक्झाम्पल 202 ह्या व्हॅल्यूमध्ये किती सिग्निफिकंट डिजिट आले 3, कारण की 0 टू नॉन झिरो नंबरच्या मध्ये आलं लक्षात 202. त्यानंतर तुमचं एनी झिरो बिफोर नॉन झिरो इज नॉट सिग्निफिकंट. म्हणजेच बघा जो काही तुमचा झिरो असेल तो जर नॉन झिरो डिजिटच्या आधी येत असेल ना तर तो तुमचा काय असतो नॉन सिग्निफिकंट डिजिट. कारण की फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 022 ही आपण व्हॅल्यू घेतली तर सिग्निफिकंट डिजिटमध्ये फक्त 2 आणि 2 हे दोनच काउंट होतील, झिरो काउंट होणार नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे आपली एनी झिरो आफ्टर नॉन झिरो नंबर्स विथ डेसिमल पॉईंट इज सिग्निफिकंट फिगर. बघा एनी झिरो आफ्टर नॉन झिरो नंबर्स विथ डेसिमल पॉईंट इज सिग्निफिकंट फिगर. फॉर एक्झाम्पल 231.0 घेतला आपण तर हा आपण सिग्निफिकंट डिजिटमध्ये काउंट केला जाईल कारण की हा डेसिमलच्या नंतर आहे. ओके. नॉन झिरो नंबर आणि डेसिमल नंतर जर झिरो येत असेल तर काय असतो तुमचा सिग्निफिकंट डिजिट. ओके. तर आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल. तर बघा क्वेश्चन काय राउंड ऑफ 0.987250 कलेक्ट टू द फोर्थ सिग्निफिकंट फिगर अँड फाइंड आउट ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह अँड पर्सेंटेज एरर. हा तुमचा क्वेश्चन आहे. ओके. तर सर्वात पहिल्यांदा राउंड ऑफ करणं म्हणजे काय लक्षात घ्या. राउंड ऑफ 0.987250 कलेक्ट टू द फोर्थ सिग्निफिकंट फिगर म्हणजेच लक्षात घ्या ट्रू व्हॅल्यू काय येणार आहे तुमची. आता फोर्थ सिग्निफिकंट नंबर म्हणजे काय लक्षात घ्या. आता तुम्हाला मी आधीच बोललो की जर आपण प्रिव्हियस स्लाइडमध्ये जर बघितले तर प्रॉपर्टी काय आहे झिरो बिफोर नॉन झिरो इज नॉट सिग्निफिकंट. ओके. तर लक्षात तर हा जो काही झिरो आहे हा सिग्निफिकंटमध्ये आपण त्याला कन्सिडर नाही करू शकत. तर क्वेश्चनमध्ये काय दिले फोर्थ सिग्निफिकंट फिगर. तर लक्षात घ्या फोर्थ सिग्निफिकंट फिगर काय येईल तुमची 9872 येईल. ओके. फक्त 2 पर्यंत. जर आपण झिरो जर कन्सिडर केला असता तर सिग्निफिकंट फोर्थ सिग्निफिकंट फिगर कोणती आली असती 0987 आला असतं. बट जर आपण सिग्निफिकंट फिगरची जर प्रॉपर्टी चेक केली झिरो बिफोर द नॉन झिरो डिजिट इज नॉट अ सिग्निफिकंट फिगर. म्हणूनच आपण जर फोर्थ सिग्निफिकंट फिगर जर कन्सिडर केलं तर येईल फक्त 0.9872. म्हणजेच काय ती एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणून आपण त्याला आपण क्वेश्चनमध्ये यूज करू शकतो. आणि ट्रू व्हॅल्यू काय येईल तुमची विच इज गिवन इन द क्वेश्चन 0.987250. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. ओके. आणि क्वेश्चन काय म्हणतो तो अजून फाइंड आउट ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह अँड पर्सेंटेज एरर. तर आपण गिवन राईट डाऊन केलं ई ऑफ ए इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आपल्याला माहीत नाही आर इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आणि ई पी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ओके. गिवन आपण राईट डाऊन केलं. तर जेव्हा पण आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळेस जर आपण जर गिवन जर राईट डाऊन केलं किंवा आपल्याला काय फाइंड आउट करायचं ही जर आपल्याला क्लॅरिटी असेल तर एक्झाम्पल सिम्पल जातं सॉल्व्ह करण्यासाठी. तर पहिला आपण बघू ॲब्सोल्यूट एरर. तर ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. वी नो दॅट ई ऑफ ए इज इक्वल्स टू मॉड ऑफ ट्रू व्हॅल्यू मायनस ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. तर ई ऑफ ए इक्वल्स टू तर ट्रू व्हॅल्यू काय आहे तुमची 0.987250 मायनस ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय गिवन आहे ऑलरेडी 0.9872. गिवन आहे म्हणजे काय आपण ती फाइंड आउट केली ॲज पर द कंडिशन विच इज गिवन इन द क्वेश्चन. ओके. तर आपण जर सिम्पली जर कॅल्क्युलेशन केलं 0.987250 मायनस 0.9872 तर त्याचे ॲन्सर काय येतं 0.00005. सो दिस इज युअर ॲब्सोल्यूट एरर. आलं लक्षात. त्यानंतर सेकंड जो काही एरर आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रिलेटिव्ह एरर म्हणजेच ई ऑफ आर. तर त्याचा फॉर्म्युला आपण आपल्याला माहिती आहे आताच आपण डिस्कस केला होता की वी नो दॅट ई ऑफ आर इज इक्वल्स टू ई ऑफ ए डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू म्हणजेच ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू. तर ॲब्सोल्यूट एरर आपण काय फाइंड आउट केला 0.00005 डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू काय आहे 0.987250. सिम्पली कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे व्हॅल्यूज पुटअप करा 0.00005 डिवायडेड बाय 0.987250 आणि तुम्हाला ॲन्सर मिळेल. एकदम सिम्पल आहे. ओके. आणि थर्ड एरर बघू आता आपण पर्सेंटेज एरर म्हणजेच ई ऑफ पी.
त्याचा पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आताच आपण डिस्कस केला. तर काय पर्सेंटेज एरर हा एकदम सिम्पल आहे. फक्त जे काही रिलेटिव्ह एररचे जे काही व्हॅल्यू येईल ना त्याला फक्त मल्टिप्लाय बाय 100 करायचा. सो ई ऑफ पी इज इक्वल्स टू ई ऑफ आर इंटू 100. तर ई ऑफ आरची व्हॅल्यू काय आली 0.00005064. आपण ॲज इट इज घेतली आणि मल्टिप्लाय बाय 100 करायचं, तर तुम्हाला ॲन्सर मिळेल. ओके, एकदम सिम्पल असा क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. इट्स व्हेरी सिम्पल. अजून आपण एक एक्झाम्पल डिस्कस करू. क्वेश्चनमध्ये काय गिवन आहे, फाइंड द ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह अँड पर्सेंटेज एरर ऑफ द नंबर 1/3 हुज ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इज 0.3333. आलं लक्षात. क्वेश्चनमध्ये गिवन काय ते आपण पहिले राईट डाऊन करू, किंवा जे काय आपल्याला फाइंड आउट करायचे ते आपण राईट डाऊन करून घेऊ गिवनमध्ये, म्हणजेच आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना सिम्पल जातो. तर गिवनमध्ये जर आपण घेतलं ट्रू व्हॅल्यू इज इक्वल्स टू 1/3 आणि ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑलरेडी गिवन आहे 0.3333. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर अँड पर्सेंटेज एरर. तर पहिल्यांदा आपण फाइंड आउट करू ॲब्सोल्यूट एरर. त्याचा फॉर्म्युला काय आहे, मॉड ऑफ ट्रू व्हॅल्यू मायनस ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. तर ट्रू व्हॅल्यू काय आहे 1/3 मायनस ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय, सॉरी ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय 0.3333. तर त्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय, एक मिनिट मी पण लगेच कॅल्क्युलेशन करतो. 1/3 मायनस ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय 0.3333. ओके, तर ॲन्सर येईल तुमचं 0.00003333. आलं लक्षात. त्यानंतर बघा सेकंड आहे तुमचा रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररचा आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे, ॲब्सोल्यूट एरर डिवाइडेड बाय ट्रू व्हॅल्यू. तर ॲब्सोल्यूट एरर काय फाइंड आउट केला आपण 0.00003333 आणि डिवाइडेड बाय ट्रू व्हॅल्यू काय 1/3. तर याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, हा जो काही 3 आहे हा वरती जाताना काय होईल मल्टिप्लाय होईल. ओके, तर व्हॅल्यू येईल, ॲन्सर येईल तुमचं 0.00009999. ओके, आलं लक्षात. त्यानंतर थर्ड एरर आहे पर्सेंटेज एरर. इट्स व्हेरी सिम्पल, जस्ट मल्टिप्लाय बाय 100 टू द रिलेटिव्ह एरर व्हॅल्यू. तर रिलेटिव्ह एररची काही व्हॅल्यू असेल त्याला फक्त मल्टिप्लाय बाय 100 करायचं, तुम्हाला पर्सेंटेज एरर मिळतो. ओके, आय थिंक तुम्हाला समजलं असेल आजचं लेक्चर. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणता टॉपिक पाहिजे ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, म्हणजे आपण टॉपिक वाईज लेक्चर बनवू. ओके, तर एक ओव्हरव्ह्यू घेऊ आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं. सो इन टुडेज लेक्चर वी हॅव डिस्कस एरर्स म्हणजे काय, त्याचे टाइप्स, ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर विथ प्रॉपर एक्झाम्पल. तर एरर म्हणजे काय आपण बघितलं, काय ट्रू व्हॅल्यू मायनस ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणजेच काय तुमचा एरर. त्याच्यामध्ये पहिला बघितला आपण ॲब्सोल्यूट एरर मीन्स द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड द पर्सेंटेज अँड द ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर. Second is relative error. The relative error is the ratio of absolute error and the true value. त्यानंतर थर्ड बघितलं आपण पर्सेंटेज एरर म्हणजेच काय, पर्सेंटेज एरर इज द रिलेटिव्ह एरर एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज. फक्त रिलेटिव्ह एररची जे काही व्हॅल्यू असेल त्याला फक्त मल्टिप्लाय बाय 100 करायचा, पर्सेंटेज एररची व्हॅल्यू मिळते. त्यानंतर आहे तुमचा आपण बघितलं सिग्निफिकंट डिजिट और फिगर म्हणजे काय, त्याचे काही प्रॉपर्टीज बघितल्या, त्याने आपण आपले एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. जर क्वेश्चनमध्ये जर तसं सांगितलं असेल की फोर्थ सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करा, तर सिग्निफिकंट फिगरचे जे काही प्रॉपर्टीज असतात ते आपल्याला कामात येतात. किंवा जर सिम्पली जर तुम्हाला असं एक्झाम्पल विचारलं तर ते काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग दिस लेक्चर. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.